नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामी कृपादृष्टी चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला 31 मार्च 2025 रोजी होणाऱ्या स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त स्वामी नित्यसेवा कशी करायची, स्वामींची घरी स्थापना, नैवेद्य व मंत्राचा जप कसा करायचा, तसेच स्वामींना नेमका काय नैवेद्य दाखवायचा हे सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. आपण बघूया प्रकट दिनी स्वामी नित्यसेवा नेमकी कशी करावी. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही, तर भक्तांना दिलेले अभय आहे. तसेच अशक्य ही शक्य करतील स्वामी, ही भक्तांची श्रद्धा. स्वामी सदैव पाठीशी असतात असा हजारो भक्तांचा अनुभव आहे. तसेच अनुभव आल्यानंतर स्वामी चरणाशी लीन होणारेही हजारो आहेत. स्वामींची नित्यसेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत. स्वामींचे नामस्मरण, मंत्राचा जप करत असतो. स्वामींची नित्यसेवा, नामस्मरण केले तर आपल्या जीवनात समृद्धी मिळते. स्वामींची पूजा व सेवा केल्याने लाभ होतो. स्वामी योग्य वेळी सर्वोत्तम व सर्वोत्कृष्ट फळ देतात. भावभक्तीची ताकद मोठी असून अशक्य शक्य होण्याची किमया स्वामींमध्ये आहे. स्वामी नित्यसेवा करण्याचे फायदे बघूया. नित्यसेवा आपल्याला मानसिक शांतता आणि आध्यात्मिक समृद्धी प्रदान करते. नित्यसेवेद्वारे स्वामींसोबत भक्तीचे गहिरे नाते जोडता येते. स्वामींच्या आशीर्वादाने जीवनात सकारात्मक बदल होतात. पहिल्यांदा तुम्ही जर स्वामी सेवा करणार असाल तर स्वामीच्या प्रकट दिनी सुरुवात करा. स्वामींचा फोटो किंवा मूर्तीची स्थापना करा. त्यांची नित्यनेमाने पूजा करा. स्वामींना नियमित नैवेद्य, स्वामी मंत्राचा जप, स्वामी चरित्राचे पारायण अशा काही गोष्टींचा समावेश तुम्ही करू शकता. स्वामींची घरी स्थापना, नैवेद्य व मंत्राचा जप कसा करावा हे बघूयात. स्वामींची मूर्ती घरी नसेल तर जो भेटेल तो फोटो किंवा मूर्ती तुम्ही घरी आणू शकता. मी प्रत्यक्ष दत्ताचा अवतार असल्यामुळे स्वामींची स्थापना गुरुवारी करावी. गुरुवार हा दिवस दत्तगुरू व दत्तावतार आणि स्वामींना समर्पित असून हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. ठिकाणी स्वामींची स्थापना केली जाणार ती जागा पवित्र असते. ती नेहमी स्वच्छ व नीटनेटकी ठेवावी. धावपळीच्या जीवनात शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा करणे शक्य होतेच असे नाही. अशा वेळी योग्य पद्धतीने स्वामींचे पूजन करावे. संपूर्ण भक्तिभाव मनात ठेवून पूजा करावी. स्वामींची पूजा करताना पिवळ्या फुलांचा समावेश शक्यतो करावा, कारण पिवळी फुले शुभ मानली जातात. आता आपण बघूया स्वामींना नैवेद्य कसा दाखवायचा. दररोज न चुकता जे उपलब्ध आहे तो नैवेद्य दाखवावा. नैवेद्यात पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा समावेश असावा. नैवेद्य दाखवताना अगरबत्ती व निरंजन लावायला विसरू नका. स्वामी मंत्राचा जप व स्वामी चरित्र सारामृत पारायण. स्वामींच्या नित्यसेवेत मंत्र जप अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. श्री स्वामी समर्थांच्या मंत्राचा जप केल्याने स्वामींच्या आशीर्वादाची प्राप्ती होते. नियमितपणे पारायण व सप्ताह करणे शक्य होतेच असे नाही. शक्य झाले नाही तरी वर्षातून एकदा सारामृत पठण करावे. स्वामींची नित्यसेवा केली तर आपले जीवन दिव्य व समृद्ध होते. फक्त श्रद्धा व निष्ठेने कार्य करा. हे सर्व करत असताना मनात भक्ती, स्वामींवर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.